राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये म्हणजे टोटल मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। तर या दोन्ही हप्त्यांचे पैसे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होतील, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होणार आहे, तर याची यादी आज जाहीर सुद्धा झालेली आहे। ती यादी सुद्धा बघणार आहोत। परंतु अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी 2 वाजल्यापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच टोटल मिळून दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाही। तर या दोन्ही हप्त्यांसाठी राज्य सरकारकडून 4 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 4 कागदपत्रे देणार आहेत त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत। तर ही 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत, कुठे द्यायची आहेत, कोणत्या तारखेपर्यंत द्यायची आहेत, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांनी अगोदरपासून हे 4 कागदपत्रे दिलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होतील। जर तुम्ही अजून कागदपत्रे काढलेली नसतील, बघा ज्या शेतकरी बांधवांनी फक्त कागदपत्रे काढलेली असतील तरी पण त्यांना पैसे विस्तांतर होतील। पैसे जमा झाल्यानंतर ती कागदपत्रे सुद्धा जमाच करायची आहेत। तर ती 4 कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत। जर तुम्ही ही 4 कागदपत्रे काढली नाही तर तुमचा लाभ सुद्धा बंद होऊ शकतो। तर ही 4 कागदपत्रे कुठून काढायची आहेत, कुठे जमा करायची आहेत ते सुद्धा तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये सांगून टाकतो। परंतु त्या अगोदर बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज विस्तांतर होणार आहे, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाही। कारण शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 2024 मध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू सुद्धा करण्यात आलेले होते। तर या योजनेमध्ये भरपूर घोटाळे निदर्शनास सुद्धा आलेले होते। म्हणजेच काही नागरिकांकडे शेतजमीन नव्हते तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून 1 रुपयामध्ये पीक विम्याचा फॉर्म सुद्धा भरलेला होता आणि त्यांनी सुद्धा नुकसान भरपाई अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा पीक विमा घेतलेला होता। हेक्टरी 5-5 हजार रुपये, हेक्टरी 10-10 हजार रुपयापर्यंत काही नकली बनावट कागदपत्रे देऊन भरपूर नागरिकांनी अशा पद्धतीने लाभ सुद्धा घेतलेला होता। म्हणजेच 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होते तर त्या योजनेमध्ये भरपूर घोटाळे सुद्धा निदर्शनास आलेले होते। तशा प्रकारचे घोटाळे या नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये होऊ नयेत या दृष्टिकोनातून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांना जर तुम्हाला यापुढे नमो शेतकरी योजनेचे हप्ते घ्यायचे असतील, पीएम किसान योजनेचे हप्ते घ्यायचे असतील तर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे सुद्धा काढायची आहे। जे शेतकरी बांधव 4 कागदपत्रे काढणार आहेत त्यांनाच प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ सुद्धा मिळणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव 4 कागदपत्रे काढणार नाहीत त्यांचे हप्ते सुद्धा बंद होणार आहेत। त्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार नाही। तर ती 4 कागदपत्रे अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये
जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे प्रामुख्याने 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर आजसाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर आज 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। तर ते 12 जिल्हे पुढील प्रमाणे आहेत, एक एक जिल्हा अगदी सविस्तर पद्धतीने बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमवणार आहेत तर त्या बँकांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। तर त्या बँका अगोदर बघून त्यानंतर जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे। बघा, सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। तर बघा शेतकरी बांधवांनो, SBI बँक राष्ट्रीयकृत असणारी सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे सर्वात अगोदर SBI बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या नंबरची बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक। पोस्ट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा सर्वात अगोदर पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तिसऱ्या नंबरची बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। ग्रामीण क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे सर्वात अगोदर PM चा हप्ता, नमोचा हप्ता याच बँकेमध्ये विस्तार होणार आहे। त्यानंतर चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, सहावी बँक म्हणजे कॅनरा बँक, सातवी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक। तर बघा शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारच्या बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। तर आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, परंतु जिल्ह्यांची यादी ऐकण्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्रे काढायची आहेत। जर तुम्ही अजून 4 कागदपत्रे काढलेली नसतील तर तुम्ही लवकरात लवकर हे 4 कागदपत्रे काढायची आहेत, अन्यथा तुम्हाला नमोचा हप्ता, PM चा हप्ता बंद सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ही 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाही। जे शेतकरी बांधव या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत असतील अशा शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजे ते शेतकरी बांधव गरजू शेतकरी बांधव आहेत, ते नियमांमध्ये बसत आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांविषयी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती सर्वात मोठं विधान सुद्धा करण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सकाळी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली होते। पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की राज्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, परंतु या कर्जमाफीसाठी काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसणार आहेत त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे, अशा पद्धतीची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। बघा, कर्जमाफीचा प्रश्न भरपूर दिवसांपासून लांबणीवरती सुद्धा चाललेला होता, परंतु आता कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महसूल मंत्री बावनकुळे साहेब, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। लवकरच राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, अशा पद्धतीची माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहोत, कोणत्याही शेतकरी बांधवांची फसवणूक करणार नाही, दिलेला शब्द 100% पाळणार आहे। परंतु ही कर्जमाफी सरसकट होणार नाही। या कर्जमाफीसाठी फक्त मध्यमवर्गीय शेतकरी, गरीबवर्गीय शेतकरी या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत नसतील, नियमांचं पालन करत नसतील, जे शेतकरी बांधव मोठमोठे बागायतदार असतील अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा
होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीची अपडेट या कर्जमाफीविषयी आलेली होती, परंतु आपण मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुम्हाला मागच्या काही दिवसांमध्ये विस्तार सुद्धा होणार होता। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीच्या नंतर म्हणजेच मार्च महिन्यामध्ये विस्तार सुद्धा झालेला होता। तर या नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याला आता 4 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार नाहीत। यासाठी प्रमुख 4 नियम लावण्यात आलेले आहेत। बघा, या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। दुसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांचा 7/12 ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावा। तिसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमची जमीन 5 एकरपेक्षा कमी असावी। आणि चौथा नियम म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, त्यासोबतच पॉकलँड असेल, ट्रक असेल, हायवा असेल यांसारखी मोठमोठी वाहने नसायला पाहिजेत, तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। अन्यथा जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत नसतील, नियमांचं पालन करत नसतील, अशा शेतकरी बांधवांचे अर्ज सुद्धा अपात्र होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती वाजल्यापासून दोन्ही हप्त्यांचे पैसे जमवणार आहेत त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, प्रामुख्याने 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यांमधील 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर ते 12 जिल्हे अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर आता आपण हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे शेतकरी बांधव 4 कागदपत्रे काढतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। तर या 4 कागदपत्रांपैकी पहिले कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी। बघा, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की शेतकरी बांधवांकडे 7/12 नसेल तरी पण चालेल, 8 उतारा नसेल तरी पण चालेल, परंतु शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे 7/12 उतारा असायला पाहिजे। परंतु शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असायला पाहिजे, अन्यथा दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, यासाठी तुमच्याकडे उत्पन्न दाखला असायला पाहिजे। बघा, पहिलं कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड, दुसरं कागदपत्र म्हणजे उत्पन्न दाखला, तिसरं कागदपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, यासाठी रहिवासी दाखला लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जे शेवटचं कागदपत्र आहे, तर ते शेवटचं कागदपत्र म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत नाही, आयकर दाता नाही, अशा पद्धतीचे 4 कागदपत्रे लागणार आहेत। तर ही 4 कागदपत्रे जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये घेऊन जायची आहेत आणि त्या ठिकाणी तुमची केवायसी सुद्धा करायची आहे। जर तुम्ही नमोच्या हप्त्यासाठी केवायसी केलेली असेल, पीएमच्या हप्त्यासाठी केवायसी केलेली असेल, तर तुमच्या खात्यामध्ये लवकरच दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, पेरणीच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार होते, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये, विविध देशांमध्ये दौरे सुद्धा सुरू होते। या दृष्टिकोनातून या दोन्ही हप्त्यांचे पैसे वेळेमध्ये सोडण्यात आलेले नव्हते, परंतु आता प्रतीक्षा संपलेली आहे। लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होऊ शकतो। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा करत होतात, लवकरच तुमची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला असावं, आधार कार्ड अपडेट असावं, आधार कार्डची केवायसी सुद्धा केलेली असावी, अशा पद्धतीचे सर्व कामे तुम्ही सुद्धा करायची आहे, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत।